नमस्कार मित्रांनो, मी गणेश भावेसोबत तुमच्या सर्वांचं स्वागत करतो बीजी ट्रॅकर्समध्ये। आज आम्ही जाणार आहे अंजनेरी पर्वतावर। त्यासाठी आम्ही सकाळी लवकर निघून गेलो आणि आमचे 2 नमुने, कारण की लवकर तिथे रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी होणार होती, आम्हाला माहीतच होते। मागच्या वेळच्या आणि सीन नको व्हायला म्हणून आम्ही लवकर निघून गेलो। आम्ही जाताना आमच्या गल्ल्या बोलू शकता तुम्ही, आम्ही आता त्र्यंबक रोडला येऊन लागलेलो आहे। मी गाडी चालवतो आहे आज मित्रांनो, मजा येत होती। म्हटलं चल भावेश आज गाडी चालू, मी चालवतो, चालत म्हटलं। मी घाबरत चालत होतो। मग आम्ही शेवटी अंजनेरीपाशी जेव्हा पोहोचलो तेव्हा तो बी एक दुरून व्ह्यू दाखवला तुम्हाला, हे बघू शकता तुम्ही। हे समोरची जी टेकडीवाणी दिसत आहे ते अंजनेरी पर्वत आहे मित्रांनो। आणि अंजनेरी पर्वत तिथेच खाली पायथ्याची एक मंदिरही आहे हनुमानाचे, ते तुम्हाला दाखवेलच मी पुढे जाऊन। आम्ही जातो, मग चला पुढे घेऊयात। ओके, तर आम्ही आता रस्त्यावर लागलो आहे। खालून आपल्याला मित्रांनो एक तिकीट फाडावं लागतं पार्किंगसाठी। मग तिकडून हे बघा, इथे खालून तिकीट फाडले का वरती यावं लागतं। खूप दूरपर्यंत जावं लागतं मित्रांनो, म्हणजे जर गाडी राहिली ना तुमची पर्सनल तर एकदमच भारी। आपली जर गाडी राहिली ना मित्रांनो, म्हणजे काय होतं, आपल्यासोबत आपले मित्र येऊ शकतात आणि काही अडचण येत नाही, आपण जिथे वाटले ते जाऊ शकतो। खालच्या पायथ्याशी आहे ना हे हनुमानाचे मंदिर आहे। आम्ही दर्शन घेतले, पण तिथं फोटो अलाउड नसल्यामुळे आम्ही फोटो काही घेतले नाही, डायरेक्ट वरती येऊन लागलो। वरती जाता आम्ही डोंगर पाहत होतो। छान असा नजारा होता, एकदमच सुंदर असं वाटत होतं। म्हटलं आता पावसाचं वातावरण चालू झालंय, म्हणजे फिरायला नको मित्रांनो। गाडी अडकली, गाडी वापस चालू झाली। बघा डोंगर खूप काय त्याची जावं लागतं। आम्हाला रस्त्यात एक स्पॉट वाणी दिसला तर म्हटलं सर थांबून घ्या, थोडं फोटो रील्स वगैरे काढणं हे स्वाभाविकच आहे मित्रांनो, तुम्ही काढले जाते। हा भावेश आणि हा मी, बघा असं काहीतरी टाइमपास केलं आणि आम्ही वापस पुढं आमच्या रस्त्याला लागलो। पुढे भरपूर लोक यायला सुरुवात झालेली होती, तरी आम्ही चाललो होतो आमच्या रस्त्याने। म्हटलं हो जाऊ द्या, इग्नोर करावं, आपल्या रस्त्याला लागा, जेवढ्या लवकर पोहोचू तेवढंच चांगलं। तरी आम्ही सकाळी 6 वाजता तिथं पोहोचून गेलो होतो। मग आम्ही गाड्या पार्किंगमध्ये लावून वरती चढण्याची सुरुवात केली। हा एक उत्साही काळा मामा, आम्ही त्याला म्हणतात काळा, कारण की सर्व काळे कपडे घालून येतात। काय माहिती त्याला कुठेही गेला का काळे कपडे त्याचे फेवरेट बस। मग आम्ही चाललोच होतो, चला चढा। हे पावसाळही नव्हतं बाबा, तरी पाय दुखून आले होते मित्रांचे। म्हटलं जाऊ द्या, कशाला हे बघा सुंदर असा नजारा आहे, त्याचा आनंद घ्या, कशाला एवढं करता। चला हो पटापट, हालत खराब झाली। आम्ही काय म्हटलं, आपल्याला लवकर पोहोचल त्याला माझ्याकडनं 100 रुपये बक्षीस। सर्वांना लवकरात लवकर चढायला लागले। हे बघा तुम्ही बघू शकता, खूप पायऱ्या आहेत मित्रांनो, कमीत कमी असं सांगितले जाते भरपूर पायऱ्या आहेत तिथे। वरती थोडे गेलं का मग डोंगरच्या कोपऱ्याशी त्यांनी पायथा लावून ठेवले, तिथून मग कोपऱ्याने आलो आम्ही वरती। हे बघा छान असा नजारा आहे, इथून संपूर्ण अंजनेरी गाव खाली असलेले डॅम सुद्धा दिसतो। म्हटलं हे बघा, तो अजय आमच्यासोबत असलेला भावेश रेकॉर्डिंग करत होता। चल भाऊ भावेश म्हटलं तू रेकॉर्डिंग कर, मी आज चालतो फटाफट। इथे एक प्राकृती बनवून ठेवलेली होती कोणीतरी, छान अशी होती हनुमानाची। आम्ही वरती चढायला सुरुवात केली। हे बघा इथे माकडं होतेच मित्रांनो, त्यामुळे आम्ही सावधच चालत होतो, कारण की बाई माकडं खूप होते। ते बघा ते या लेडीजांच्या मागं लागलं होतं, काय माहिती काय झालं होतं, त्यांच्याकडे काहीतरी दिसलं असेल त्याला। चला पटापट चढा भाऊ, अजून माकडाच्या हातात आलं हिसकून पळता। आम्ही चाललो हो, एक काम करा हो पटापट चला। चल रे भाऊ, चल चला। हे बघा आम्ही चालत चढून, हा बघा हा एक फोटो काढणारे आहेत 2। चला भाऊ म्हटलं, त्यांच्या माझ्याकडं कॅमेरा बंद करून बॅग घेऊन घेतली होती। मग हे बघा जातानाचा मार्ग होता एकदम हिरवगार होतं, त्यामुळे छान असं वातावरण असल्यामुळे सर्वांनाच मजा येते मित्रांनो। म्हणजे तुम्ही बी एकदा ट्रॅकिंगला गेलेच पाहिजे जीवनात, असं जीवनाचा आनंद घेतला तर खूपच छान असतं।
एकदम भारी. आम्ही वरती पोहोचल्यावर हे बघा कोपऱ्याला इथूनही थोडे पुढं जावं लागतं. भरपूर दूर आहे मित्रांनो. असं वाटतं जवळ आहे पण पाय भरपूर दुखून येतं बरं का. जर कष्ट केले ना तर तेवढा असा आनंदही भेटतो. आम्ही डोंगरावर पोहोचलो. हे मग फोटो वगैरे व्हिडिओज वगैरे काढणं चालूच होते. भरपूर गर्दी होती तरी मित्रांनो आम्हाला वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल. बघा इकडे पाठी लावलेली आहे हनुमान जन्मस्थानाकडे जाण्याचा मार्ग. पण मग मित्रांनो मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, इथे हनुमानाचा जन्म नाही तर हनुमानाच्या जन्मासाठी अंजनी मातेने इथे तपस्या केलेली होती. तुम्हाला माहीतच असेल बा. तर बघू शकता हे बघा वरती वातावरण. ते खूप दूरपर्यंत जायचं आहे मित्रांनो. आम्हाला अजून भरपूर दूर आहे. तर बघू शकता तुम्ही. आता पाय पाय तांगाडा लागतंच. शेवटी कष्ट केले म्हणजे तेवढं फळ भेटतं. आम्ही चाललो होतो. मग कोण घेणार रिस्क. आपलं धुंदीच राहायचं, मजात जगायचं. इथं दगडांनी गोल करून तिथे बी तेच लिहिलं होतं हनुमान जन्मस्थानाकडे. म्हटलं चला भाऊ पटापट लवकर लवकर लवकर. जेवढं लवकर जाऊ तेवढंच भारी. गर्दी वाढणारच होती नंतरून, कारण की जर 8-9 जर वाजले म्हणजे गर्दी तर भरपूरच होणार. भरपूर लोक फिरण्यास येतात. तर पावसाचं वातावरण झालं म्हणजे बघू शकता एकदम भारी. इथून बघा सूर्य दिसत होता. एकदम छान असं वातावरण दिसत होतं. म्हटलं चलो व्हिडिओ काढतो. आम्ही चलतो पुढं. हाय गाईज. हे आमचे 2 मित्र. ओके थोडं पुढं गेलो तर डायरेक्ट पूर्ण धुकं झालेलं. काहीच दिसेना. डायरेक्ट 2च मिनिटात पूर्ण धुकं झालं तिथे. हळूहळू ते पार टोकापर्यंत होतं मंदिर. मग तिथं पोचत चालतच होतं हळूहळू. कारण की मित्रांनो हे बघा लय धुकं होतं. असं वाटत होतं ना ढगं खाली उतरून आले जमिनीवरती. एकदम छान असं वातावरण होतं तिथे. त्यामुळे आम्हाला भरपूर मजा आली मित्रांनो. एक सांगतो मित्रांनो, तुम्ही बी आहे ना तुमच्या मित्रांसोबत लाईफमध्ये कुठे ना कुठे गेला जर असेल ना कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्या कमेंटला ज्याचं कमेंट सर्वात चांगलं असेल त्याला टॅग करू आम्ही वाटलं असतं. हो चला आम्ही 4 मित्र आहे. तर खरं तर मी सांगू इच्छितो मित्रांनो, हे मंदिर जे आहे हे अंजनी मातेचं इथे वरती मंदिर आहे. बघू शकता तुम्ही. हे व्हिडिओ नेट गे रे. चला ओके एकदम भारी क्लिप्स आली. आता मी तुम्हाला मंदिराच्या गर्भगृहातलं बी दाखवतो. त्या अगोदर तुम्ही थोडं बाहेरचं वातावरण बघून घ्या. मी तर एकदमच थकून गेलेलो होतो मित्रांनो. माझी एनर्जी डाऊन झाली. ती बघा अंजनी मातेच्या गर्भगृहामध्ये त्या मंदिराच्या छोटंसं मंदिर आहे मित्रांनो. ते ट्रॅकिंग स्पॉटमुळे ओळखले जाते. हे बघा सर्वांनी राम 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 लिहून ठेवलेले. बाहेर असं एकदम पावसासारखे वातावरण पण पाऊस नाही. तर मी म्हटलं चला मस्त मजा चालू. चला समुद्र सपाटीपासून 4200 किलोमीटर एवढं आहे. धन्यवाद. मग आम्ही थोडी रेकॉर्डिंग केली आणि मग धन्यवाद. हे बघा आमची मजाक मस्ती चालू. चला व नाचून घेऊया. कधी असं येणं होतं नाही होतं म्हणून जरासं एन्जॉय केलं. तर नाचलं कुदलं रील्स वगैरे काढण्याचा प्रयत्न केला. मग शेवटी आम्ही म्हटलं चला आता निरोप द्यावा आपला ट्रिपला. मग हळूहळू आम्ही खाली उतरायला लागलो. हे बघा खाली उतरताना जास्त गर्दी वाढायला लागली होती. पहा मित्रांनो खूप जण यायला लागले होते. बरं झालं आम्ही लवकर येऊन लागलेलो होतो. हे डोंगेश भाई बी आपल्यावरती चालले होते. म्हटलं जाऊ द्या चला थोडा एक क्लिप दाखवून देतो खालून वरती जाताना. आता आम्ही चाललो होतो. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, हे जे चॅनल आहे BG ट्रॅकर्स हे 2 मित्रांचं मिळून आहे. तो म्हणजे मी गणेश रवींद्र डांगळे आणि माझा जिवलग मित्र भावेश महाजन. आम्ही दोघांनी मिळून हे चॅनल उघडलं आहे. तर आमच्या चॅनलला सपोर्ट करा. नमस्कार धन्यवाद.